बातमी पाहतोय। सोशल मीडियाच्या जगात सध्या एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे कॉकरोच जनता पार्टी। या आगळ्या वेगळ्या पार्टीने आज 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडून प्रस्थापित राजकीय चर्चांना मागे टाकले। विशेष म्हणजे हे यश त्यांनी केवळ 4 ते 5 दिवसात मिळवलंय। उपहासात्मक पद्धतीने सुरू झालेल्या या पेजने लोकप्रियतेच्या बाबतीत देशातील सत्ताधारी पक्ष भाजपालाही मागे टाकले। तर याच संदर्भात आपण प्रतिक्रिया घेण्यासाठी आपल्यासोबत ओंकार गंधे सोशल मीडिया एक्सपर्ट आहेत। ओंकार गंधे सर, तुमचं पुढारी न्यूजवर मनपूर्वक स्वागत आहे। तर आपण पाहतोय आता सध्या कॉकरोच जनता पार्टी उदयास आलेली आहे आणि सगळ्या लोकप्रियतेच्या बाबतीत सुद्धा सगळेच निकष तिने मोडून काढलेत। 1 कोटी फॉलोअर्सचा आकडा त्यांनी पार केलाय। नेमकं कशामुळे हे होतंय असं वाटतंय? कारण याची सुरुवात जी झालेली आहे ती कोणीतरी एक वक्तव्य केलंय बेरोजगार तरुणांबद्दल आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्याच एका युवकाच्या डोक्यात ही आयडिया आलेली आहे की ज्याला सटायर पद्धतीने किंवा मग सार्कॅस्टिक पद्धतीने उत्तर द्यावं म्हणून एक गंमत म्हणून सुरू केलेला हा प्रवास इतका सिरियस होईल असं कोणालाही वाटलं नसेल आणि त्यांनी फक्त सुरुवातीला एक वेबसाईट बनवली। हार्डली 2-3 दिवसात वेबसाईट बनवून जाते। त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरती फेसबुक, इंस्टाग्राम चॅनल्स सुरू केले, पण 1-2 दिवसातच त्याला इतका प्रतिसाद मिळाला की म्हणजे नॉर्मल ज्या ऑर्गॅनिक पार्टीज आहेत त्याच्यापेक्षा जास्ती प्रतिसाद या सार्कॅस्टिक पार्टीला मिळू लागला आणि कदाचित हे रिव्होल्यूशन आहे ऑनलाईन किंवा डिजिटल जगातलं की जर एखाद्या गोष्टीला फॉलो करायचं आहे मनापासून हे जर आजकालच्या नेटिझन्सनी ठरवलं तर ते कुठल्याही गोष्टीला रातोरात स्टार बनवू शकतात किंवा रातोरात त्याचे फॉलोअर्स वाढवू शकतात। हे आपल्याला याच्यातून नक्कीच जाणवलं। जी जी। तर ह्या आता आपण पाहतोय की सोशल मीडियावर इतकी या पार्टीला प्रसिद्धी मिळाली आहे, तर याचा राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो किंवा राजकीय पक्षांवर कसा परिणाम होऊ शकतो, काय वाटतं? नक्कीच, कारण सोशल मीडिया किंवा डिजिटल जगाचा राजकारणावरती हा थेट परिणाम होणार कन्फर्म आहे। कारण जसं आपण बघितलं की ही भारतीय कॉकरोच पार्टी काहीतरी नाव आहे या पार्टीचं, जी फक्त एक सार्कॅस्टिक पार्टी सुरू झालेली होती, जी पण ती आता इतकी सिरियस झालेली आहे की करोडो तरुण-तरुणींचा, नेटिझन्सचा त्याला प्रतिसाद मिळतोय आणि कदाचित यामुळे जे ऑर्गॅनिक किंवा नॉर्मल राजकीय पक्ष आहेत ते या गोष्टीकडे सिरियसली बघू शकतात। कारण हे फॉलोअर्स किंवा हे जे काही चळवळ आहे ही पेड तरी अजून वाटत नाहीये। कारण जर जे काही आपण नेहमीचे पक्ष बघतो, बऱ्याच वेळेला पक्षांना किंवा पक्षश्रेष्ठींना किंवा मग पक्षातल्या सदस्यांना पेड फॉलोअर्स किंवा फेक फॉलोअर्सची मदत घ्यावी लागते। जी परंतु हे भारतीय कॉकरोच पार्टी जी आहे ही कुठल्याही फेक फॉलोअर्सनी बनलेली वाटत नाहीये सध्या तरी। जी कारण हे जे काही आहे ही चळवळ ही स्वतःहून सुरू झालेली आहे। बऱ्याच लोकांनी स्वयंघोषित आम्ही या तालुक्याचे अध्यक्ष, आम्ही या जिल्ह्याचे अध्यक्ष असेही रील्स टाकायला सुरुवात केलेली आहे। या भारतीय कॉकरोच पार्टी नंतर अजून एक कुठली तरी पार्टी 2-3 पार्ट्या सुरू झालेल्या आहेत ऑनलाईन, पण त्यातल्या त्यात या पार्टीला सगळ्यात जास्त करोडो फॉलोअर्सची डिमांड मिळते असं आपण म्हणू शकतो। जे करंट पार्टीज आहेत त्यांना नक्कीच या गोष्टीमुळे थोडीफार मनात धाकधूक असेल आणि त्यामुळे हे जे काही पार्टी ज्यांनी सुरू केलेली आहे त्यांच्यापर्यंत कदाचित हे चळवळ बंद करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा मग त्यांच्याशी हातमिळवणी केल्याचा प्रयत्नही जाऊ शकतो। तर आपण पाहतो की राजकीय पक्ष खूप पैसे खर्च करून सुद्धा जो रीच मिळवू शकत नाहीत, तो या पेजने केवळ 50 ते 55 पोस्टमध्ये मिळवलाय। तर या मागील मेकॅनिझम नेमकं काय वाटतं तुम्हाला? बरोबर। सो याचा जो काही अल्गोरिदम आहे हा एकदम प्रॉपरली क्रॅक झालेला आहे। कारण बरेचसे इन्फ्लुएन्सर्स, सेलिब्रिटीज यांना जो अल्गोरिदम समजत नाही किंवा ज्या एक्सपर्ट्सना सुद्धा अल्गोरिदम समजून घ्यायला महिने लागतात, तो अल्गोरिदम या पार्टीने अगदी 5-6 दिवसात क्रॅक केला। कारण याच्या पाठीमागे होती ती एक चळवळ। कारण ऑलरेडी सगळे जे काही युथ आहे ते वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या गोष्टींमुळे वैतागलेले आहेत असं आपण म्हणू शकतो। कोणाचा रेंटचा इश्यू आहे, कोणाचा ईएमआयचा इश्यू आहे, कोणाला जॉबच नाहीये, कोणाचा शिक्षणाचा इश्यू आहे। या सगळ्या इश्यूंमुळे वैतागलेला युथ जो आहे त्याला एक काहीतरी सोशल मीडियावरती अग्रेशन त्यांचं टाकता यावं यासाठी एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल असं वाटल्यामुळे कदाचित त्यांना खूप जास्ती फॉलोअर्स वाढत गेले आणि त्यानंतर तसंच झालं। वेगवेगळ्या लोकांनी ही पार्टी वेबसाईट वरती जॉईन केली, त्यानंतर त्यांना
वेगवेगळे व्हिडिओज टाकायला सांगितलं गेलं आणि बऱ्याच लोकांनी, बऱ्याच युथनी हे स्वयं घोषित व्हिडिओ टाकलेले आहेत. कोणीही त्यांना फोर्स केलेलं आहे असं वाटत नाही. त्यामुळे त्यांचे जे काही इश्यूज आहेत, त्यांना जो काही मनात राग आहे, की आम्हाला तुम्ही झुरळ कसं काय म्हणाले, या सगळ्या गोष्टींचा राग, त्यांची सध्याची परिस्थिती हे सगळं एकत्र झालंय आणि हे प्रतिक्रिया आपल्याला ऑनलाईन दिसतायत आणि करोडो फॉलोअर्सच्या माध्यमातून आपल्याला या प्रतिक्रिया दिसतायत. आता फक्त आपल्याला हे बघावं लागेल, की या ऑनलाईन या सगळ्या फॉलोअर्सचा परिणाम ऑफलाईन काय होऊ शकतो? कदाचित हे ऑफलाईन मीटिंग्स घेऊ शकतात का? ऑफलाईन सभा वगैरे घेऊ शकतात का? किंवा ऑनलाईन काही मीटअप्स घेऊन ऑफलाईन मीटअपकडे ते जाऊ शकतात जी, का? जी. हे आपल्याला बघावं लागेल. आता तुम्ही जो मुद्दा काढलात की ऑफलाईन मीटअप्स घेऊ शकतात, सभा घेऊ शकतात, तसाच काहीसा प्रकार आपण बाहेरच्या देशांमध्ये पाहिला की जेनझींची अशीच एक पार्टी सुरू झाली आणि त्यानंतर त्यांनी तिकडची सत्ता उलटवून लावली. तर असा काही प्रकार या पार्टीच्या मार्फत घडू शकतो का? काय वाटतं? नक्कीच आता सध्या तरी असा प्रकार होऊ शकेल असं वाटत नाही. कारण हे पार्टी ज्यांनी सुरू केली आहे त्यांनी 2-3 दिवसापूर्वीच Instagram लाईव्हवर येऊन ही इन्फॉर्मेशन दिली आहे, की आमच्या डोक्यात असा कुठलाही प्रकार नाहीये. ज्या पद्धतीने नेपाळमध्ये वगैरे सत्ता संघर्ष झाला होता, जेनझींचं आंदोलन झालं होतं. सध्या तरी आमचा असा विचार नाहीये असं त्यांच्या जो कोणी फाउंडर आहे त्यांचं म्हणणं आहे. परंतु नक्कीच हे घडू शकतं जर यांनी ऑनलाईनचं कन्व्हर्जन ऑफलाईन मध्ये केलं. ऑफलाईन मीटअप्स तालुका लेव्हलला, जिल्हा लेव्हलला, राज्य लेव्हलला जर यांनी मीटअप्स ऑर्गनाइज केल्या तर नक्कीच यांना तो खूप मोठा प्रतिसाद मिळू शकतो. कारण ऑनलाईनचा हा डायरेक्ट इफेक्ट होतो. म्हणजे तुम्ही आयुष्यभर फ्लेक्स लावले, पत्रकं वाटले तरी जेवढा इफेक्ट होत नाही तेवढा एका रीलमुळे आणि एका व्हिडिओमुळे ऑनलाईन परिणाम होतो. त्यामुळे नक्कीच हे ऑफलाईन मीटअप्स, ऑफलाईन सभा, कॉन्फरन्स वगैरे सगळ्या गोष्टी घेऊ शकतात. कदाचित यांना आता ऑनलाईन फंडिंगही सुरू होऊ शकेल. त्यामुळे जी. हे नक्कीच भविष्यात बघावं लागेल, की याचा काही इतर पक्षांना धोका तर होणार नाही ना किंवा यामुळे आपली राज्याची किंवा देशाची अर्थव्यवस्था हलणार नाही ना किंवा कायदे व्यवस्था सुद्धा याच्यातून थोडीफार गडबड होऊ शकते. जी, जी. धन्यवाद ओंकारजी दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.